हा देवांचा विश्रांती म्हणजे ध्यान समाधीचा टाइम असतो. पण आपण रात्री 12 वाजेला सुद्धा पाणी लागतो. कोरा महादेव अरे कोरा कोरा महादेव धीरे महादेवाशी भक्ती करा. रात्र दिवस तुम्ही महादेवाचं नामस्मरण करा. जसं तुमच्या अंगावर 24 तास जर आपण पाण्याची धर लावली तर तुम्हाला सर्दी होईल, तुमची तब्येत खराब होईल, तुम्हाला संताप येईल. मग देवाला संताप येणार नाही का? 1 तास पाणी पडलं अख्खा अंबाने पाण्यामध्ये होतं. आताच उदाहरण आहे आलं का नाही, पूर्ण पाणी अंबाने होतं. हा संताप येतो देवाला, पण तरी आपण समजत नाही. आपण काय होतं, नाही त्याचा पाणी आलं असेल, जास्त पाणी झालं. ज्या वेळेमध्ये आपण देवाची पूजा करायला पाहिजे तीच वेळ, तोच टाइम, तोच समय आपण एकच वेळ पकडायला पाहिजे की सकाळी या टायमाला पूजा करायची. काही देवांच्या मंदिरात नेम असतात. घृष्णेश्वर महादेवाच्या मंदिरात गेले तर पॅन करायला लागते, श्रद्धा करायला लागते, तरच मध्ये दर्शन होते. जेंट्स लोकांनी पहिल्यांदा त्र्यंबकला स्वर नेसून जायला लागायचं. फक्त काय स्वर, मधले कपडे नाही, बाहेरचे कपडे नाही, तरच महादेव असतात. आता तसं नाही. आता महादेव कोणतेही कपडे, कोणताही भेट घालून महादेवाची पूजा करतात. नेम आहे. देवाची पूजा करत असताना जर धोती नेसली तर धोतीला गाठ बांधत नाही. आता मी धोती नेसली, मी गाठ बांधलेली नाही. हे नेम असतात, ती पूजा राब असते. असे भरपूर नेम दिले, पण आपण नेमाप्रमाणे कोणती पूजा होत नाही. म्हणून काय करायचं, सकाळी 6 वाजेला मी महादेवाची पूजा करत तर 6 वाजेला पूजा करा. संध्याकाळी मी 5ला पूजा करा. ठीक आहे, तुमच्याकडे संध्याकाळी वेळ 5ला तर 5ला पूजा करा. पण मधल्या वेळेमध्ये महादेवाची पूजा करू नये. त्यांनाही आराम करायची वेळ असतो, भिक्षेचा टाईम असतो, त्या टायमावर आपण जाऊ नये. रात्री जर तुम्ही 12 वाजेला तर महादेवाच्या अंगावर पाणी टाकत असाल, 12 वाजेला तुम्ही झोपलेले, तुमच्या अंगावर पाणी टाकलं तर तुम्हाला काय होईल, संताप येणार नाही. तर एक कोणता तरी वेळ फायनल करायचा आणि तिथे आपण पूजा करायची. शास्त्र असं म्हणतं, आता आमचा विषय झाला कथा पारायण. वाचणारा कोण पाहिजे? ब्राह्मण पाहिजे. शास्त्र म्हणतात. किती वर्ण दिले? 4 वर्ण आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. किती वर्ण आहेत? 4. देवानी 4 वर्ण दिले. वेद, ब्रह्माच्या तोंडातनं जे वेद निघाले ते वेदांच्या याच्याने ब्राह्मण निर्माण. देवांचे म्हणजे युद्ध करायला जेव्हा ती ताकद यायची त्या मधनं निघालं ते क्षेत्रिय. वैश्य म्हणजे व्यवसाय, पोटातनं जो निघाला तो वैश्य. आणि शूद्र, देवाच्या हरीच्या चरणाने जो व्यक्ती चालला तो शूद्र निघाला, त्याला म्हणतात शूद्र. असे 4 वर्ण आहेत. ज्याला ज्ञान तो ब्राह्मण. याच्यामध्ये धर्म येत नाही, जात येत नाही, काही नाही. मला ज्ञान आहे, मी ब्राह्मण. ज्याला ज्ञान आहे हा ब्राह्मण. आता यांना संगीताचं ज्ञान येते, ब्राह्मण. आपल्याला आता मी आणि दादा बसलाय आणि तो युद्ध करतोय, एकमेकांसोबत मारामारी करताय, पण तो जर माझ्यापेक्षा तो ताकद करतोय तो क्षत्रिय. क्षत्रिय वेदांचा, वेद पुराणाचा, साधू संतांचे हवन पूजा कर्माचं रक्षण करणारा कोण? क्षत्रिय. प्रभू श्रीरामांनी कोणाचं रक्षण केलं? साधू संतांचं. तर एक क्षत्रिय. आता वैश्य म्हणजे काय? जॉब आहे, व्यवसाय. तुम्ही आता यांचा व्यवसाय संशस्त्र, तो व्यवसाय वैश्य. ते कमवत आहेत, पण का? त्यांचे मेहनत आहे, ते काम करतात, ते दिसतंय. आणि शूद्र याला म्हटलं गेलं होतं की ज्या वेळेस ज्या कुटियामध्ये, ज्या आश्रमामध्ये घाण असायची तर ते व्यक्ती साफसफाई करायची, किंवा साधू संत आहेत तर ती जागा साफसफाई करायची. म्हणजे ते काही गावात गाडी ते बाहेर टाकायचे. त्याला असे 4 वर्ण दिले गेलेले आहेत. पण आपण जातीवादामध्येच अडकलोय. मामाने मोठा आहे त्यानंच सांगेल तसं नाही. तुम्हाला जर न्यायाने तुम्ही ब्राह्मण आहेत, तुम्ही कथा करा, शिवपुराण करा. पण शास्त्र का म्हणतं की हा अधिकार त्यांचा आहे. पण कोणता ब्राह्मण? ब्राह्मण कसा असावा? विसु तपस्वी संतोषी क्षमाशीरंजितंद्रियः. तो व्यक्ती कसा पाहिजे? तपस्वी,
गायत्री मंत्राचा जप करणारा, संध्या करणारा, नित्य कर्म करणारा, संतोषी. म्हणजे ताईंकडे आम्ही गेलो, ताईंनी मला पेपर दिले, ताई म्हणे मी साबुदाणे टाकलेलं, म्हणजे त्याच्यात टाकलेलं आहे, तुम्ही परायला करत नाही. जे दिलं ते त्यांना विचारून घ्या, काय बोलतात अजून देऊ का? नाही. का मी त्याच्यात संतोष नाही. मला दोनही तुम्ही पेपरचे दोन तुकडे दिले आणि ते खाऊन जर मी तृप्त होत असेल तो संतोषी. म्हणजे यांना 100 रुपये दिले आणि हे खुश झाले ते संतोष. असा ब्राह्मण. त्याच्यानंतर शवाशी.